काकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा आयोजक किती मिनिटं आहे तो? किती? 10. मगाशी 20 बोललो, 10 कमी केले. किती? नाही एवढ्यातच भागवतो, काय काळजी करू नका. आणि म्हणून मित्रांनो बघा स्टॅच्यू तुम्ही आज मित्रांनो मला खरं सांगा, तुम्ही 150 रुपये तिकीट खर्च करणार बरोबर की नाही? मग तुमचा पैसा वसूल झाला पाहिजे ना. अगो मला 2-3 ठोकं चाललं जाता येतो मजबूत अगदी. वा वा तुम्ही किती बोला, तुम्ही किती लोकांना वेड्या बनवण्याचं काम करा. तुम्ही मुळात तुम्ही स्वतः कारण का बघा मित्रांनो, मी असं म्हटलं की मी परवा मुंबईमध्ये गव्हाण यांना गायली होती, माझी चाल होती वेगळी आणि बुवानी माझ्या गव्हाणाची कटिंग दिली वेगळ्या चालीत. म्हणून मी म्हटलं की बुवा तुमच्या कानात रुधिर मुतला. बरोबर मित्रांनो, मी चाल गायली आहे, बुवानी गव्हाणीची कटिंग माझी दिली दुसऱ्या चालीमध्ये. दादा बरोबर ना? मग जर तुम्ही ऐकताय आणि गाताय मग मी बोलू नको काय तुमच्या कानात रुधिर मुतला म्हणून? हे बुवा म्हणतात तुम्ही मुतला म्हणता, हे तसे काय असंच म्हणतात तसं काय मी त्यांच्या कानात करायला गेलो होतो. बरोबर आहे ना? आणि म्हणून बघा बुवा म्हणतात माझी चोच काली आहे का पांढरी आहे तुम्हाला? मला बुवा तुमच्या चोचीशी काय देणं घेणार आहे? तुमची चोच आपली तुम्हाला लागला भाऊ द्या, तिचा फायदा कुठं तुम्ही चांगल्या ठिकाणी करा बुवा. म्हणून का सध्या चालू वातावरण मित्रांनो शेर आहे का मला जाता सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. सध्या चालू वातावरण हे पावसाचं आहे. माणसाने माणसाशी प्रेमाने वागणं हे काम माणसाचं आहे. आणि हा मिठू मिठू करणारा पोपट लाल नाही तर काळ्या चोचीचा आहे. आणि म्हणून बघा बुवा म्हणते की मी काला दिसतो, मग ह्याला काय बुवा बोलले ना असं की ह्याला काय म्हणतात फॉरेनरने काढला काय बोलले ना बुवा असंच बोलले ना की ह्याला म्हणतात फॉरेनरने म्हणतात काढलं काय. आता बुवानी आल्या कार्यक्रमाची सुरुवात बुवानी हिंदीत आल्या शेर घेतली नाही ना, हिंदीत घेतली बुवानी भोडका ऐसे भोडका कहते हैं. बुवा तुम्हाला पण भैया लागला बरोबर आहे ना? मग आता मी तुम्हाला म्हणू काय बुवा तुम्हाला भैया काढणार म्हणून बरोबर ना मित्रांनो? जर पटला असेल तर निश्चित टाळ्या वाजवा. तुम्ही आल्या बारीची सुरुवात हिंदीत शेर घेतलात, मग मी म्हणू का तुमच्या घरावर भैया गेला म्हणून बटरवाला? आणि म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो रात्र दोन्ही सोगबार दाढीवाल्यानो दाढीवाल्या हे दाढीवाले ह्या पोपटानं डोक्यावरचा केस वरती गालपटात वाढवला नाही. हो बुवा बघा दाढीत एक वेळ जर उवा शिरल्या तर फणी निघतील, पण ह्या जर पोपटाच्या दाढी जर ढेकून अडकलं तर त्याला मात्र वस्त्र्याशिवाय मध्ये नाही. आणि म्हणून बघा पहिला विषय गातोय वरती डीला लावा जरा बघू द्या. हा म्हणून बघा आज 10 नंबरचं सरकार आणि पंढरी पडते अहो म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात दादा एका लोकण्यात गाणी गातो आणि वारी संपवते. पण बुवा तुम्हाला जाता जाता डोस असा देतो ना इथं जरी बसतो ना तरी तुम्हाला त्याची गल्लागल झाली. बघा अगं कळे ना काही महा झोपून राही, अहो कळे ना काही हा झोपून राही, कसा तुझा आम्हाला पटायचा. रावणाचा भाव कुठला करणार वर्षाच्या 12 महिने झोपायचा. रणभूमीवर युद्ध चालू आहे, रावणाचे सवंगडी सांगताय रावणाला अरे शत्रू अंगावरती चाल करू नका तरी तुझा भाऊ कुंभ करणार झोपून राहिलाय. विषय कसा विकायला आहे का की कसा तुझा आम्हाला पटायचा, मग माझ्या हातून कधी ना सुटायचा. अरे तू माझ्या हातून कधी ना सुटायचा,
मग तुझा हलवून नाही रे उठायचा. भाऊ त्याला किती हलवा, त्याला किती हलवा, अंगावरती किती प्राणी पक्षी येऊन भागून मुतून जायचं तरी उठला नाही हो तरी. एवढा भाऊ माझा विषय म्हणून म्हणायचा आहे. कसा तुझा आम्हाला पटायचा, तुझा हलवून नाही रे उठायचा, मला पटायचा, तुझा हलवून नाही रे उठायचा, माझ्या हातात तिला उठायचा, माझा हलवून नाही रे उठायचा. कळलं काही चुकून राही, कळलं काही चुकून राही, कसा तुझा आम्हाला पटायचा, माझ्या हातून काही सुनायचा, हलवून नाही रे उठायचा, माझ्या हातात तिला उठायचा, तुझा हलवून नाही रे उठायचा, माझ्या हातात तिला उठायचा, तुझा हलवून नाही रे उठायचा, माझ्या हातात तिला उठायचा, हलवून नाही रे उठायचा. दुसरा मुद्दा असा बघा मित्रांनो, दुसरा मुद्दा असा की बघा शाहीर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एमपीएससी परीक्षा पास झालेत. आज या कार्यक्रमाला मित्रांनो नामवंत आणि जाणकार शाहीर मंडळी उपस्थित आहेत. तुमच्या दाढीवरची पण नाही, जी दिसत नाही ती पण भादरून टाकली शाप बोली, माझ्या हाताला लागायचं नाही. लोकांचा पैसा घेतात तू आणि पैशाप्रमाणेच बुवा कार्यक्रम करणार. म्हणून बघा बुवानी माझ्या गवळीची कटिंग केली, गाण्याची कटिंग केली. बुवा तुम्ही तुमच्यासारखे तुम्हीच आहे. तुमच्या गेल्या वर्षी पण भेटा होता, आता टोपीवाला आहे ना, आता टोपीवाला आहे. तुमच्या टोपीचा जो खालचा मेंदू आहे ना बुवा, तो तुमच्या खालच्या गुडघ्यात आहे बुवा. गणाची कटिंग बुवा द्यायची नाही तुम्हाला. मी आजही सांगतो तुम्ही नालायक शाहिरात, गणाची कटिंग देणारे तुम्ही नालायकच आहात. ईश्वराचं उत्तर बुवा द्यायचं तुम्हाला. माझी जी काय सालपाटा काढायची ना ती भवानीपासून काढा पक्षी झालेला आहे. मी जी बुवा खतवून टाका, बारी खतवून दादा 200 रुपयाचा पारितोषिक आम्ही मनात घोषणा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आयोजक अमोलदादा चिनकडे यांचे पिताश्री स्वर्गीय बमन रामचंद्र चिनकडे दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आला शाहिरी मानाचा घोषणा करतो. आणि बघा बुवाने माझ्या गवळीची कटिंग दिली, थोडस भावलं बुवा. आणि म्हणून बघा बुवाने विषय गायला होता, हे लावा ये बंधन तो प्यार का बंधन है. बुवा म्हणतात लावा लावा लगेच हा. अगं गवळणी नो, बघा कसं नसते बघा है ना. अगं गवळणी नो नाही उडायचं, गवळणी उडल्या तर निर्यातला पैसा नाही दिला है ना. आणि कृष्णाच्या पाया पडायचं म्हणून बघा बुवा गवळीच्या तुमच्या कटिंग कशा आणले बघा. आम्ही गवळ्याच्या असलो नाही, तुझी जमणार नाही शिरजोरी. अरे आम्ही गवळ्याच्या असलो नाही, तुझी जमणार नाही शिरजोरी. अरे नाही पाया याच्या पडायचं, माझ्या कान्हाला अरे नडायचं. वा या गवळणी काही एवढ्या हलक्या ना तुझ्या पाया पडायला. आणि बघा दुसरा मुद्दा बुवा म्हणते की ह्याला नमानाचा बोलल्यावर राग येतो. हा डबल ढोलकी पंका माणूस आहे, हा विश्वासघाती, हा विक्या, हा खातो लोणावळ्याच्या चिक्या, हा विश्वासघाती माणूस आहे. असं का म्हणतोय? कारण बघा गवळणीला नमनाला विरोध करणारा हाच माणूस. नमनामध्ये मुली नसतात, त्यांनी मोठेपणा करायला गाणं गायले है ना. ह्या गावची राधा, त्या गावची राधा. का तुम्हाला बाकी ठिकाणी लेडीज चालते आणि नमनात लेडीज तुम्हाला चालत नाही का? आज शासनानं 50% आरक्षण महिलांना पण दिलेलं आहे. मग जर स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर उभी राहिली तर बुवा तुमचा काय दुखतोय त्याच्यात? नाचू दे ना बुवा. म्हणून बघा पुढचा विषय असा बघा. आणि बुवा म्हणून गेले की म्हणतात मी म्हणतात जसं मला येतं, मला काही सुराबिराचा माहिती नाही, जसा मला येतो मला वडिलांची परंपरा मी जपतोय. मग मेल्या तो बँजोवाला आणि कीबोर्डवाला बसवण्या कशाला लावलाय? त्यांना घरात बसवायचेच ना, कशाला पैसा खर्च करायचा? आणि म्हणून बघा म्हणून सांगतो मी परवा पण म्हणतो की बुवा लग्नाची गाणी लय भारी गातात. त्याला लग्नाची गाणी आणि खाण्यासहित आता गाणी पाठवतो बुवाला. म्हणून बघा यंदा कुणाचा कर्तव्य त्यांचा असेल. आपल्याकडे माणूस आहे, अवेलेबल आहे माणूस आपल्याकडे. 500 रुपयाची मजुरी 300 रुपये दिली की 200 रुपयाचा डिस्काउंट. लग्नाची गाणी बुवा लय भारी बोलतात. आणि म्हणून बुवा मी हसतोय लोकांना आणि शेवट आहे तुमच्या नाकाला. मेल्या पहिला ताला सुरात लिया, आधी पहिला ताला सुरात गायला शिका आणि मग हाऊ करीन त्यावरी चे भण शापी या करून बुवा तुमचा. आणि बघा
दुसरा विषय मित्रांनो, दुसरा विषय कसा आहे बघा हा, की मुंबई वाडी केला नादी हा म्हणून काळ बसलाय तुझ्या रमुष्या, तुला सांगतील दाही दिशा. बघा मित्रांनो, विषय असा आहे की जेव्हा रावण सीतामाईला अशोकवनामध्ये जेव्हा पळवून घेऊन जातो, तेव्हा मारुतीराया सीतामाईला अशोकवनामध्ये आणायला जातात. मग मारुतीरायाचं ते रूप बघून, मारुतीरायाची शेपटी बघून रावण हसतो. मग मारुतीराया म्हणतो, ए रावणा, जर माझ्या हसला, जर माझ्या हशा केला तर तुझा पुढं कसा एन्काउंटर करतो तर मग आता भाऊ ऐका. म्हणून बघा, अरे काळ बसलाय तुझ्या रमुष्या, तुला सांगतील दाही दिशा. मग मारुतीला सांगतोय रावणाला, जर का केलास माझा हशा, जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. काळ बसलाय तुझ्या रमुष्या, तुला सांगतील दाही दिशा. काळ बसलाय तुझ्या रमुष्या, तुला सांगतील दाही दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. जर का केलास माझा हशा, तुझ्या जाळीन दाढी दिशा. असा मारुतीराया म्हणतो रावणाला, तुझ्या दाढी मिशाला शाबाक लावून टाकणार. म्हणून मित्रांनो, 2 मिनिटात मी फरमाईश केली, बारी संपवते. म्हणून बघा, चोरून घ्या जरा, चोरून बारी संपवते. एक वाघाची शिकार आदर कलाकाराला या छोट्याच्या सेवेची संधी दिली तेव्हा तुमचे आभार मानतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.